तो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजची 13 तारीख आहे आणि आता सकाळचे 4 वाजले आहेत. आम्ही निघालो आहे रत्नागिरी ट्रिपला, आमची राईडला. माझी लाईफमधली सगळ्यात पहिली राईड आहे आणि आता सकाळी 4 वाजले आहेत. आम्ही सगळे निघालो आहे. सगळेजण इथं शिवच्या ऑफिसला इथं थांबलेलो आहे. आम्ही सगळे थांबलेलो आहे. आता इथून लवकरात लवकर सेटअप लावतो आहे आणि आम्ही निघतो आहे. आता एक आपल्याला तलेगावला जितेंद्र आहे त्याला जाऊन आपल्याला तिथं पिकअप करायचं आहे. त्याला पिकअप करून तिथून आपली राईड चालवणार आहे. आपल्यासोबत अजून एक रायडर होता सोबत, त्याची तब्येत खराब नसल्यामुळे तो काय त्याने कॅन्सल केला आणि तो काय येणार नाही आहे. तर आता आम्हीच आहोत. तुम्ही फटाफट हेल्मेटला सेटअप सगळा लावतो. ऑलरेडी मी कोपर वगैरे सगळा लावून ठेवलेला आहे. बस त्याला थोडं अटॅच करायचे माईक वगैरे, ते अटॅच माईक करून आपण लवकरात लवकर निघूयात आणि आता टाईम बघूया आणि आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे तिकडे. तर पहिले आपले 3 लोकेशन आज, ते तुम्हाला मी रस्त्यात सांगेन कुठं जायचं काय जायचं ते. तसं मी तुम्हाला डायरेक्ट बाईकवरच भेटतो, सगळं सेटअप लावतो आणि तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट गाडीवर. तर इथं तलेगावच्या इथं थांबलो. इथं चाय वगैरे पितं जरा. एवढं मला तर एवढं गरम होतं आहे ना, तर मी फक्त स्प्राईटच पितो आहे. स्प्राईट इज बेस्ट. आणि आता आपला साईडला एकदम हॉट बॉय आहे आणि आपले वेदांत भाई तर ते सगळ्यातच हॉट बॉय आहेत एकदम. मी वाजता आपला स्प्राईट पितो आहे आणि आता स्प्राईट पिऊ. आता जितेंद्र तिथे थांबला आहे. तर आज आपण तिथे जाणार आहोत. ती आपली पहिली लोकेशन असणार आहे चिपळूणला, लोटेला परशुराम मंदिर बघण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. शिवनी मला ही जागा रिकमेंडेड केली बघण्यासाठी. ती खूप छान मंदिर आहे. मी त्याचं यूट्यूबला वगैरे भरपूर सर्च करून पाहिलं आणि आज आम्ही तिथेच, आमची ती पहिली लोकेशन आहे परशुराम मंदिरला. आज आम्ही तिथं जाणार आहोत. तिथं जाऊन दर्शन वगैरे करणार आहोत. तिथून आमची पुढची राईड आम्ही चालू करणार आहोत. परशुराम मंदिर हे असं मंदिर आहे की ज्यांनी ही कोकण भूमी बसवली आणि त्यांनी 21 वेळा भारताचं निरीक्षण करून त्यांचं एकमेव मंदिर हे परशुराम मंदिर चिपळूण लोतेमध्ये स्थायित आहे. तर आज आपण तिथं जाणार आहोत. तर जाऊयात तिथं आणि तुम्हाला त्या जागेची पूर्ण माहिती मी आज. आम्ही आलेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे परशुराम मंदिर लोतेला, ज्यांनी कोकण भूमी बसवली त्यांचं हे मंदिर आहे परशुराम मंदिर. तर जरा आतमध्ये जाऊयात, दर्शन वगैरे करूयात आणि आता इथून पूर्ण दर्शन वगैरे घेऊन आता कुठेतरी जाणार. भूक पण भरपूर लागलेली आहे आणि येता येता 2 फाईन बसलेत आम्हाला चांगलेच, ते पण शिवच्याच बाईकला. तर ते आता क्लिअर करायला लागणार आपल्याला. आणि शिव काय बोलतो भाई, पोलिसांसोबत जरा कसं वाटलं तुला? काय ना, ओळखीचे होते ते, सोडून दिला. सगळे ओळखीचे होते म्हणून काय एवढं वाटलं नाही मला, सोडून दिलं आम्हाला. नको होती. आणि साईला आपला फुल फॉर्मला परशुराम मंदिर जवळ आलेलो आहे. शूज वगैरे तिथं काढले. आता वरती होते आणि हे मंदिर बघा तुम्ही, किती मस्त वाटतंय. खूप छान मंदिर आहे एकदम. आजूबाजूचं वातावरण पण एकदम मस्त फर्स्ट क्लास आहे. आणि जाऊयात आतमध्ये, पाय वगैरे पडूयात. इथं काय ब्रहेंद्र स्वामी स्मृती केंद्र आहे, कार्यालय आहे इथं. आणि बघू शकता तुम्ही दशिर आहे. तर आतमध्ये जाऊयात आपण, बघूयात सगळं इकडचं. ज्ञानदेवी प्लस इथं परशुराम मंदिर आहे, साफसफाई वगैरे चालू तिकडं. हनुमान मंदिरचं आहे. काउंटर परशुराम मंदिर. आतलं तुम्ही बघू शकता, खूप भारी आवाज एकदम इको येत आहे आणि खूप भारी तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदम लाईटिंग वगैरे आवाज एकदम इको होत आहे. लाईटिंग वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि हे परशुराम मंदिर आहे. सो आतमध्ये बनवायला हे व्हिडिओ अलाउड नाहीच आहे. मी व्हिडिओ करत जात होतो, मला चांगलाच ओरडा भेटला. तिथं व्हिडिओ वगैरे आतमध्ये आपण करू शकत नाही. जर तुम्ही कोण येत असाल तर लक्षात ठेवा की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. पण आतमधला जो हवा आहे ना, खूप भारी आहे एकदम. म्हणजे आतमध्ये एकदम थंड हवा एकदम. आणि इकडचं असं सर डायरेक्ट वाचून घ्या एकदम पद्धतशीर.
रस्त्यावरती चिपळूण पासून 1-1.5 किलोमीटर वरती महेंद्रगिरी डोंगर आहे. या डोंगरावरती परशुरामाचं मंदिर स्थायित केलं आहे. आणि ही तुम्ही बघू शकता, जर तुम्ही मंदिरात स्टार्टिंगला मंदिर लागतो त्या मंदिराच्या दुसऱ्या साईडलाच एक खूप सुंदर असं हे कुंड लागतं आपल्याला. एकदम सोलं हिरवं हिरवं पाणी आहे. कासव पण येत बघू शकता. आणि अवी शपथ कासव बघाल तर किती भारी आहे बघा. फर्स्ट टाइमच मी असं काहीतरी बघतोय. एकदम म्हणजे तिचं तोंड बघा ना तुम्ही. आपण जाऊन बघू. वेगळाच कलर त्यांच्या तोंडावर, असं तोंडावरती त्यांच्या ना ऑरेंज टाईप मध्ये अशा 2-2 अशा लाईन आहेत त्या साईडला. आणि इथे पण दोन आहेत बघू शकतो. आम्ही तर जास्त वेळ काही थांबणार नाही, कारण की आम्हाला अजून पुढचे 2 लोकेशनवरती जायचं आहे. तर पहिले जाऊ इथून, नाश्ता वगैरे करू आणि मी तुम्हाला डायरेक्ट बाईक जवळच भेटतो. याची माहिती वगैरे मी तुम्हाला नंतर देईनच येताना वगैरे. तर आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे. इथं परशुरामाचं इथं म्हणजे हे पण आहे, वासण वगैरे सांभाळतात पण इथं मस्तपैकी एकदम. तर आता शूज वगैरे आपण घालू मस्तपैकी आणि आपण निघत आपला. आता आपण इथून वेलनेश्वरला जाणार. त्याआधी आपण जरा कुठेतरी नाश्ता वगैरे करायला थांबणार आहोत. तर आम्ही परशुराम मंदिराचं दर्शन घेतलं तिथं. परत आम्ही त्या लोटेला खाली जमल्या नाश्ता करायला. आणि आमच्या साईडला एवढं भारी त्याचं नशीब आहे. 2-3 दिवस त्याचे खराब झाले होते आणि नशीब त्याला चांगलं आहे की त्याला एक मोठाच्या मोठा हापूस आंबा भेटलेला आहे पद्धतशीरमध्ये एकदम. पडला तो झाडावरून झाडावरून पडला तो फुटला तो. असं ते त्याला आता सुरी घेतली. हॉटेलला थांबलो आहे आम्ही. आता सगळेजण खातो आहे. सगळे मोबाईलला इथं फोटो वगैरे घेण्यामध्ये बिझी आहे. तर शिवबाई आपला पुढची प्लॅनिंग करतो आहे आणि आम्ही जरा ऑर्डर केलं आहे त्याची वाट बघतो आहे. ते खातो पितो मस्तपैकी आणि पूर्ण आम्ही तुम्हाला गाडीवरती भेटू आपण गाडीवरती तुम्हाला डायरेक्ट. तर आता आम्ही डायरेक्ट निघालेलो आहे वेलनेश्वर बीचला, कारण की तिथं वेलनेश्वरचं मंदिर पण आहे आणि प्लस त्याच्याच बाजूला गुहागर बीचसुद्धा आहे. तर आम्ही तिथं गुहागर बीचला जाणार आहोत. मस्त आंघोळी वगैरे तिथं करणार आहोत, स्विमिंग करणार आहोत. कारण की ऊन एवढा आहे की विचार केला थोडं स्विमिंग केलीच पाहिजे. परशुरामाचं आम्ही दर्शन वगैरे सगळं करून झालं. तर आपली जी आजची रत्नागिरीची ट्रिप आहे ही 7 लोकेशनमध्ये माझे व्हिडिओ ह्या डिवाइड होणार आहेत. तर मी ही व्हिडिओ इथं स्टॉप करतोय. भेटूयात आपण वेलनेश्वरमध्ये. तब तक के लिए बाय बाय.